सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हराळवाडी गावात एका रात्रीत 6 घरफोड्या केल्या आहेत। अंधाराचा आणि उन्हाळा असल्याने उकाड्यामुळे नागरिक बाहेर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला। या घरफोड्यांमध्ये जवळपास 10 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गाव मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांच्या निशाण्यावर आले। गावातील नागरिक उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपले असताना चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत एकामागून एक तब्बल 6 घरे फोडली। चोरट्यांनी घरातील कपाटे आणि लॉकर फोडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत प्राथमिक माहितीनुसार जवळपास 6 तोळे सोन्यासह 10 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला। सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा सुरू करत तपासाची सूत्रे हाती घेतली। घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून डॉग स्क्वॉडच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। एका रात्रीत सलग 6 घरफोड्या झाल्याने हराळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे। माझे नाव बंडू रंगनाथ धोडमिसे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। माझ्या घरी रात्री चोरी झालेली आहे। 1.5 तोळा सोनं, 40,000 रुपये कॅश अज्ञात चोरट्याने लंपास केलेले आहे। पोलिसांच्या सहकार्याने आमचं हे सोनं पैसे परत मिळवण्यासाठी मदत करावी। महिंबर मच्छिंद्र शेळके, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आमच्या इथे रात्री अंदाजे 1 ते 5 या दरम्यान चोरी झाली। आम्ही सर्वजण झोपेत होतो। अंदाजे आमच्या भावाचे, चुलत भावाचे, मावस भावाचे, मामाची टोटल 7-8 घरं चोरी झाली आणि आमचा अंदाज आहे एक 7-8 तोळं सोनं आणि एक 1.5 लाख रुपये आसपास कॅश हे सर्व रात्री लंपास झालं आहे। आम्ही डिपार्टमेंटला कळवलं आहे, 112वरती कॉल केला आहे। आमचा मुद्देमाल आणि पैसे आम्ही फार कष्टातून केले। आम्ही शेतकरी वर्ग आहे। आमचे पैसे आणि सोनं जेवढे मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे। तरी सरकारने, शासनाने आपल्या याच्यात लक्ष घालून आम्हाला तेवढं मिळवून देण्यात यावं ही विनंती।